आवाज सर्वांना येतो ना मित्रांनो? येत असेल तर निश्चित सांगा. वरचं खालचं मोबाईल फक्त हातात जाम धरून ठेवा, चुकून वरनं खाली पडतील. आणि म्हणून या ठिकाणी आज मी सांगायला अभिमान वाटतोय, ओझरवाडी क्रिकेट क्लब शेंबवणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी या माझ्या भावंडांनी, या माझ्या मित्राने आज हा त्यांचा पहिला प्रयत्न आहे. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मित्रांनो पहिला आज प्रयत्न हाऊसफुलच्या बोर्ड मध्ये लागलाय. एकदा जोरदार मित्र टाळ्या होऊन जावे. पहिला प्रयत्न यशस्वी पार पडलेला. कारण याचं कारण एकच मित्रांनो, भावकीत आणि गावकीत जेव्हा कांदाला होते ना, कुठलंच काम यशस्वी होत नाही. मात्र एकीचं बळ जेव्हा सोबत असतं तेव्हाच मित्रांनो हाऊसफुलचा बोर्ड लागतो कार्यक्रमाचा. आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला सुद्धा एक लाख लाख धन्यवाद देतो. आणि आजच्या कार्यक्रमाची ठिकाणी सुरुवात करत असताना माझे प्रतिस्पर्धी शाहीर, आदरणीय सन्माननीय शब्दांचे जादूगार विकासजी लांबरे बुवा शाहीरला विनंती करतो की कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाची घेऊन यायची. मोबाईल माझा देखील विषया ठिकाणी घेऊन जायचं आहे. सर्वांच्या दृष्टीने कार्यक्रमाची सुरुवात करतोय.
राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वाचा आराध्य दैवत राजेश्वर छत्रपती शिवरायांना शाहिरी मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून सिंहाचा छावा आणि या महाराष्ट्राचा झाल्यावर धर्मवीर छत्रपती संभाजीराजांना शाहिरी मानाचा मुजरा करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट महामानव बाळासाहेब ठाकरेंना शाहिरी मानाचा मुजरा करून क्रांती सूर्य बोधिसत्व विषयाचा महामेरू क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रीमान वंदन करून या मुंबईची पालनहार तुमची आमची रखवाली आई मुंबादेवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन शेंबवणे गावची ग्रामदैवता चंडिकादेवी स्थानेश्वर आणि ते ओझरदेव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली आई झोलाई कोकिसरीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक ओझरवाडी क्रिकेट क्लब शेंबवणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आयोजित श्री सतीश सीताराम नलावडे प्रस्तुत कलगी आणि तुरा असा नाचाचा जंगी सामना मित्रांनो आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटेश्री नाच मंडळ ही शाही राजेश्री कम मुक्काम सवेणी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुनकाई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम नाचकला प्रेमी भाईबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो आज या ठिकाणी आजची जी सेवा आहे ओझरवाडी क्रिकेट क्लब शेंबवणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी यांच्या माध्यमातून मित्रांनो ही साकार होणारी आजची पहिली सेवा पहिला प्रयत्न आणि हा पहिला प्रयत्न मित्रांनो त्यांचा हाऊसफुल झालेला आहे. आणि त्यांच्या माध्यमातून आजच्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी जी तारीख मिळाली त्यांचे मार्गदर्शन आणि आमचे देखील मार्गदर्शक सुनीलदादा डावल यांनी या ठिकाणी प्रथमतः शाहिरी मानाचा मुजरा करतो. अजून मित्रांनो या मंडळातील अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार प्रतिष्ठित मान्यवर अन्य सदस्य या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आजची सेवा ज्यांच्या सोबतीने या ठिकाणी पुढे घेऊन चाललोय ते माझे संगीतकार ढोलकीला आज मला साथ करतात नागेशदा किर्डवकर आणि माझा भाऊ रहे किर्डवकर. कीबोर्डला मला साथ करतात माझे बंधू विशालदादा बंदरकर आज पंकजदादा काही कारणास्तव हजर राहिले नाही. बँजोला मला साथ करतात नेहमीप्रमाणे माझे बंधू ललितदादा गेसरे. ॲक्टोपॅडला मला साथ करतोय माझा भाऊ पुन्हा एकदा प्रणव काकाळे. या ठिकाणी आपल्यापर्यंत मित्रांनो आवाज पोहोचवण्याचं काम करतायत ते आपल्याच कोकणातील दापोली तालुक्यातील अश्वण गावचे सुपुत्र आमचे राजूदादा पड्याळ आमचे अमोलदादा भोसले आणि सर्व या ठिकाणी आमची टीम आलेली आहे त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा या ठिकाणी करतो. आमचे शिरेदादा देखील आज सर्व म्हणजे लय मोठं मात्र म्हणजे आज गोवांपेक्षा सावंडवला जास्त येत आहे का बघा म्हणजे गोवा आज कमीच आहे भागीला. आणि म्हणून या सर्व माझ्या मित्रांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये आमचा मित्रपरिवार देखील बरेचशा प्रमाणात उपस्थित आहे. त्याचमध्ये माझी शिष्यमंडळी आमचे वेदांत जाधव असतील परेशदा सोनाटे ओंकार लांजेकर आदित्य खांडेकर त्याचप्रमाणे ढोलकीपटू आमचा अपूर्व झाडेकर त्याचप्रमाणे शाहीर तुरेवार सन्मान्य शाहीर रोहित चितुपण आमचे माझे बंधू संतोषदा कोल्हापटे त्याचप्रमाणे आमचे गणपतचे दांबोरे सुनीलदादा डाबल त्याचप्रमाणे आमचे सचिनदादा कोल्हापटे आणि गोवांचे सर्व सहकारी या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. अजून मित्रांनो या गर्दीमध्ये कोणी गुरुजन वर्ग कोणी शाहिरी वर्ग उपस्थित राहिला असेल त्या सर्वांना या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा असेल. आता राहिलं आणि आता कोण राहिलं आता कोण बुवा है ना माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय शब्दांचा जादूगार विकासजी लांबडे बुवा त्यांचा सर्व संच त्यांचे संगीतकार या सर्वांना प्रथम त्याच्या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून बुवा बुवांचा डायलॉग आहे बुवांचा डायलॉग आहे मोठमोठे गार केल्या गंमत मध्ये बुवा आज पण सांगतोय परवा पण बोललोय आणि आज पण सांगतोय तुम्ही भले मोठमोठे गार गंमत मध्ये केले असतील पण आज सुद्धा राजेश बुवा तुमच्या समोर उभा आहे तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये आणि तो पण हिंमत मध्ये बुवा. म्हणून आज वेळ पण वाकडी आणि नियम पण वाकडा काय व्हायचा तो व्हायला होऊन जाऊ दे. आणि म्हणून मित्रांनो एक परवाच्या दिवशी घटना घडली मॅडम मला तरी असं वाटतं की आपल्या मुंबई नगरीमध्ये हा पहिल्यांदा प्रकार घडलाय की विरार अंधेरी लोकलमध्ये चर्चगेट विरार या लोकलमध्ये एका 22 वर्ष तरुणावरती एक हल्ला झाला ज्याचं नाव होतं मयंक लोहार ज्याचा जागेवरती मित्रांनो मृत्यू झाला. एक लाजिरवाणी गोष्ट आहे की असं वाटायला लागलं की आपल्या महाराष्ट्राचा बहुतेक पाकिस्तान व्हायला लागला. पण मित्रांनो विषय काय माहितीये हे सगळं तेव्हाच थांबू शकतं जे कोणाला आपल्याला कोणाच्या पक्षाशी देणं घेणं नाही आहे ना आपल्याला कुठल्याही पक्षाशी देणं घेणं नाही
परंतु माझ्या तमाम सर्व कोकणवासियांची नव्हे तर तमाम महाराष्ट्रातील मराठी माणसाची अशी इच्छा आहे की हे जे दिवसा ढवळ्या जे काय होत आहे ते थांबवण्यासाठी फक्त एकदा सन्मान्य राजसाहेब ठाकरेंना एकदा फक्त गृह खातं त्यांच्याकडे द्या. मुख्यमंत्री नको पण हे सगळं थांबवण्यासाठी आदरणीय सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्याकडे फक्त एकदा पोलीस खातं द्या. अरे कुणाच्या मायची हिंमत लागली नाही हे सर्व कृत्य करायचे. आणि म्हणून या ठिकाणी रात्र थोडी आणि सोंगाफार वेळेला महत्व आहे. मोठमोठ्या गाड गंमत मध्ये आपण पण उभा इथे हिंमत मध्ये काय व्हायचा तो आज होऊन जाते बारीच्या ठिकाणी सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. विषय काय आहे? ही धरणी माता, ही काळी आई जिने माझ्या शेतकरी राजाला जगवलं. अरे जिच्या या पाताळापासून संबंध भूमीवरती अनेक अशी पापं होत आहेत, पुण्याची पण कामं होत आहेत. साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, पण या माझ्या मायभूमीनं मात्र कोणाकडे कधीच तिची तक्रार केली नाही. तिच्यावरती दिवसा ढवळे अत्याचार होत आहेत, तिच्यावरती बुलडोजर चालवले जात आहेत. परंतु ही माझी काळी आई, ही माझी काळी माता आज तशीच मात्र तिच्या जागेवरती आहे. आणि म्हणून स्तवन या ठिकाणी माझ्या या काळ्या आईला धरणी मातेच्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय? लक्ष असावं. जगाचा चिन सांभाळ केला, अहो या जगाचा जिने सांभाळ केला, माझे वंदन माय भूमीला.
जगाचा जिने सांभाळ केला, या जगाचा जिने सांभाळ केला, माझे वंदन मायभूमीला. या जगाचा जिने सांभाळ केला, माझे वंदन मायभूमीला. नका विसरू हो नका विसरू, नका विसरू या तिच्या ऋणाला, नका विसरू या तिच्या ऋणाला. हे माझे वंदन मायभूमीला. या जगाचा तिने सांभाळ केला, माझे वंदन या मायभूमीला. या जगाचा तिने सांभाळ केला, माझे वंदन मायभूमीला. युगाचा इतिहास झाला, तीन युगाचा इतिहास झाला. हे माझे वंदन मायभूमीला. या जगाचा तिने सांभाळ केला, माझे वंदन मायभूमीला. या जगाचा तिने सांभाळ केला, माझे वंदन मायभूमीला. आईच्या उदरातून जन्म होता, हात झेलती जणू धरणी माता. काव्य वर्णावी तिची दिव्य गाथा, शब्द भुलणार नाहीत आता. शब्द भुलणार नाहीत आता, शब्द भुलणार नाहीत आता. महती वर्णाया ओ महती वर्णाया, महती वर्णाया राजेशी आला, महती वर्णाया राजेशी आला. माझे वंदन मायभूमीला. या जगाचा तिने सांभाळ केला, माझे वंदन मायभूमीला. या जगाचा तिने सांभाळ केला, माझे वंदन मायभूमीला. नका विसरू हो नका विसरू, नका विसरू या तिच्या ऋणाला, नका विसरू या तिच्या ऋणाला. हे माझे वंदन मायभूमीला. या जगाचा तिने सांभाळ केला, माझे वंदन मायभूमीला. या जगाचा तिने सांभाळ केला, गणपती गजानन गावदेवी बजरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा विजय असो असो असो. छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया. Aha!
गायत्री पक्ष झालेला आहे. सन्माननीय माझे मार्गदर्शक आणि प्राणीमित्र मंडळाचे सदस्य मित्रांनो, जो कार्यक्रम आमचा गेल्या 13 तारखेला होणार होता तो कार्यक्रम काही कारणास्तव पुढे गेला आणि तोच कार्यक्रम 19 जुलै 2026 रोजी याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर सायंकाळी 7:30 वाजता मी स्वतः शाहीर राजेश निकम आणि सन्मानित शाहीर पेरेवाले आमचे शब्दांचा जादूगार विकासजी लांबोरे असा आमचा 2 भावांचा सामना तो याच रंगमंची वरती होणार आहे मित्रांनो. आणि त्या कार्यक्रमाचा सुद्धा बोर्ड हा हाऊसफुलच्या दिशेने होत गेलेला आहे. म्हणजे मित्रांनो, माझ्या या समाजानं या माझ्या कोकणकरांनी या जोडीला मात्र ऍक्सेप्ट केलेला आहे मित्रांनो. कारण 5वा शो दोन्ही बोवांचा या ठिकाणी हाऊसफुल होणार आहे. तो 5वा शो. काय काळजी करू नका, मी बरोबर माझा घड्याळाच्या बरोबर लक्ष आहे. अजून माझ्याकडे 15-20 मिनिटं जास्त आहेत, तेवढ्यात मी बाजी माझी संपवणार. तुम्हाला मी काय घड्याळासारखा मोबाईल दाखवायला लावणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी बक्षीस आलेले आहे. सन्मान आमचे बापडेकर माऊली यांच्या माध्यमातून 251 रुपयाचं 5,000 असं पारितोषिक या ठिकाणी आले आहे. शागिरी मनाचा मुजरा करतो. तर मित्रांनो, विषय काय आहे, परवा बोवांचा माझा कार्यक्रम झाला 21 तारखेला. त्या शाहिरांनी मी असं बोवायला म्हटलं की बुवा तुमचा राग आपला एकच आहे ना, तो राग तुम्ही बदला. तर बुवा म्हणतात हा राग काय कीबोर्डवरती येणार नाही, हा राग म्हणतात मी गुरांशी जाऊन शिकलोय. मग मी काय म्हणतो पोरांनो, ऐका बुवा, आज सतीश भाऊंना वाजवून द्यायचं नाही, आज तुम्ही कीबोर्ड पण वाजवायचं नाही. आज तुम्ही असं समजा की तुम्ही केलब्याच्या मालावर आज गुरागुर गेला आणि तिकडेच तुम्ही राग बोलता पाहिजे, कीबोर्ड लावायचा नाही. अरे वाद्यास लावलं आणि मेलं बालिकांना. या कीबोर्ड शिवाय गंजेश्वर तुम्ही राग घाल काय म्हणतात, हा कीबोर्डवर म्हणतात राग यायचा नाही, हा गुरांशी जाऊन बुवा आज पण असा समजा एकदा गुराला सांभाळायला आलं आणि तेव्हा तो राग आल्यावर जाऊन दाखवा. शाहीर मला म्हणते दुसऱ्या बारीत त्यांच्या मी गाण्याचा प्रयत्न केला. मी असं म्हणत नाही, मी काय म्हणतो मी चुकला पण असेल माझं. मी कुठं म्हणतो माझं सगळ्या गाभर आहे, माझी म्हैस भाकड पण असेल. पण विषय काय मित्रांनो, मी राग गाण्याचा प्रयत्न केला. बुवा म्हणता कच्चा पचारले वा, तुम्ही राग जो गातावला शिवरंजनीचा तो तुम्ही गाताव काळी पिनला. मी तुमच्यापेक्षा 3 घरावरती गायला म्हणून थोडासा केकटल्यासारखा झाला बुवा. तुम्ही मला हसलं, तुम्ही हसले मला, पण मी गाण्याचा प्रयत्न केलाय. पण आजही तुम्हाला सांगतो बुवा, तुम्ही तुमचा शिवरंजनी राग सोडून मला एक तरी राग दुसऱ्या रागात नाही ते गाऊन दाखवा. चला आज तुम्हाला मानलं नाही, तुम्ही आल्यावर मेलो म्हणतात लाल लाल कलरची बागडी, बागडीचा कलर तुला संजू राठोड पेक्षा भुवनी ह्या गाण्याला हिट केले नाही. बघा आल्यावर नाट्य माझ्या सोबत ते झाले. आणि म्हणून मित्रांनो, विषय काय गाण्याचा म्हणायचा आहे काय लक्ष असावं. आणि म्हणून गाय गाते मित्रांनो. विषय काय आहे, पावसाने यंदा काय म्हणतात ना की मिस कॉल देऊन गेला आहे, मिस कॉल देऊन गेला आहे ना. आता त्याची आवड पण होत चालली, इन्कमिंग काय झाला होतच नाही त्याचा. पण मिस कॉल मात्र पावसानं दिला नाही. गेल्या बारीत बोललो होतो बाबा तुला आज घर गातो तो शेवटचा देवा, ह्याला पाण्यात असेल तर पाण्यात ह्याला रोगाला गावले शास्त्री. काय कारण मित्रांनो, प्रत्येक शेतकरी राजा संकटात आहे. पण विषय काय आहे, मागे पण सांगितलं होतं रीती सिद्धीचा माझा गणपती बाप्पा. अरे आधी मायाचा माझा गणपती बाप्पा, ज्याच्या सत्तेशिवाय या झाडाचं पान हलत नाही. आज ही सारी देखणं आज सुखानं आणताय, ही विघ्न हा त्याने गिणी आहे फक्त तुझ्याने म्हणून हा मालक तुझ्या चरणावरती काय मागणं मागतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं.
साऱ्या जीवनाचा भार आहे तुझ्या शिरावर बाप्पा तुझ्याच हाती रे साऱ्या विश्वाचा डोर तुझा हरीस कोटी जीवांचा आनंद विषय कसा आहे स्तवन झालेला आहे गण झालेला आहे आता विषय तर जवळचा बरोबर आहे ना आता मात्र खरी मजा या ठिकाणी फरमाईश आलेली आहे स्नेहाची दळवी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं भारदार पारितोषिक आणि फरमाईश आलेली आहे बेटी झाली आता तुझ्यासाठी त्याप्रमाणे फरमाईश आलेली आहे कामिनी लांबे रायगडचा एक अंतरा झाला पाहिजे कोकण एक नंबर 500 रुपयाचं भारदार पारितोषिक निश्चित मित्रांनो दुसऱ्या फेरीमध्ये कारण इतका जरा सारखा लक्ष आलेला घड्याळाकडे आणि म्हणून मित्रांनो विषय आहे जवळचा तर आता विषय कसा आहे शाळेला आल्या म्हणते कारण बघा ना बॅनर कॅप्शन पण वाचा काय भारी आहे काय म्हणतात खेड आणि लांजा राडा होणार दोघं नाही ऐकणार तर काय बारीक काय शक्ती तुझ्याशी ठेवलं का त्याला झोपा ठेवला आहे दोघांचा कुस्तीचा आकडा तो ठेवला तरी काय आहे काय नाही मित्र नाही म्हणून कारण बघा दोघं पण कसं रगी नाही एक आगी नाही एक सगी नाही आणि म्हणून विषय कसा आहे साईड म्हणतात राडा होणार तुझ्याला नाही ऐकणार माता मी म्हणतो राडा व्हायचा तर होऊ दे राव तेरा क्या होगा कालिया आणि म्हणून शाहीर कमरेच्या वर आणि कमरेच्या खाली तुम्हाला बोलण्यासारखा काहीच नाही विषय कसा आहे बुवा मी तुम्हाला आजवर पहिल्या 2 बारांना गवळीच्या प्रेमाच्या दिल्या परवा थोडासा म्हटलाय ना हाय म्हटला रंगानं काला पण साला माणूस कसा मनानं दिलवाला आहे चांगला विषय दिला आणि आज पण शाहीर विषय तुम्हाला एक आगळा वेगळा देतोय ह्या तुमच्या चोपडीवर हवा तसा लिहून आणि म्हणून म्हणायचं आहे काय बुवा शाहीर म्हणून तुम्हाला आज सांगतो गुरांशी जाणं सोडून द्या घेता आल्यावर आज तरी तुमच्या माझी शब्दांची आणि सुरांची लढाई बुवा तुम्ही हा जादूगार बरोबर आहे ना तुम्ही जादू तुमची नशीब दाखवा पण शाहीर समोरच्याला हसताना आपल्याकडे आपापले 4 बोटं असतात 5 बोटं आपण दुसऱ्याला दाखवतो पण 4 बोटं मात्र आपल्याकडे असतात म्हणून बुवा म्हणून मग अशी मी मागच्या वेळेला एक गाणं पण गायला होतं याला लावा म्हणून गाणं लावलं होतं नाव ठेवायचं ठेवू द्या मला किती बोलायचं बोलू द्या मला एवढ्या साड्या चुकल्या करू नका सवा येणमाळ्याला जाईल तुमचं नाव माझ्या येणमाळीला सांगेल असा आहे का सगळा बुवा म्हणून गुरांशी जा नाही का गुरांशी जा तर बकऱ्यांशी जा म्हणून म्हणते विषय आहे गवळीचा म्हणायचं आहे काय लक्ष असावं विषय कसा आणला बघा बोला पण भारी आवडत म्हणून म्हणतो खेळ खेळताना आणि पळताना हो अहो खेळ खेळताना आणि पळताना
चेंडू गेला. कोकणामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि त्याची सारी सवंगडी गोट्यानी म्हणू नका, रगोर म्हणू नका, विटीदांडी म्हणू नका आणि चेंडू फळी म्हणू नका. हे पारंपरिक खेळ आहे. आता त्याला आपण बॅट बॉल म्हणतोय आहे ना. आता आपण त्याला काय म्हणतो, बॅट बॉल. तेव्हा चेंडू फळीचा खेळ होता म्हणून म्हणतोय. खेळ खेळताना आणि पळताना याचा पाण्यात चेंडू गेला, याचा पाण्यात चेंडू गेला. पुढे गंमत काय होती ऐका. खाली ना गोबा हलतोय काला, अरे खाली ना गोबा हलतोय काला, त्यावर डोलतोय मुरलीवाला. खाली हलतोय, ओ बुवा खाली वाकून नका बघू, खाली हलतोय तो काल्यावर्धन, खाली हलतोय ना गोबा काला, पण त्यावर डोलतोय मुरलीवाला. खेळ खेळताना आणि पळताना, खेळ खेळताना आणि पळताना याचा पाण्यात चेंडू गेला, याचा पाण्यात चेंडू गेला. ज्यावेळेस चेंडू भगवान श्रीकृष्ण काळाच्या हिमवळच्या डोहामध्ये उडी मारली, हा तो तर काय काळ्या रंगाचा काळ्या वर्धन मात्र ना त्याच्या समोर डोलतोय. म्हणून मग म्हणतोय खाली हलतोय ना गोबकाला, खाली हलतोय ना गोबकाला, त्यावर डुलतोय मुरलीवाला. खाली हलतोय ना गोबकाला, त्यावर डुलतोय मुरलीवाला. त्यावर हलतोय ना गोबकाला, त्यावर डुलतोय मुरलीवाला. खाली हलतोय ना गोबकाला, त्यावर डुलतोय मुरलीवाला. खेळ खेळण्याच्या गेला नादात, खेळ खेळण्याच्या गेला नादात, कान हरवता लागली शोधात, कान हरवता लागली शोधात. यमुना डोही वाकून पाही, हो यमुना डोही वाकून पाही, नाही कुणाच्या हाताला आला, नाही कुणाच्या हाताला आला. खाली ना गोबा हलतोय काला, खाली ना गोबा हलतोय काला, त्यावर डुलतोय मुरलीवाला. 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 मन काढून होता तावात, मन काढून होता तावात, गेला बाराच्या दोघा भावात, गेला बाराच्या दोघा भावात. दाखवून दिला हरवून त्याला, हो दाखवून दिला हरवून त्याला. दास चरणाचा तो गेला, दास चरणाचा तो गेला. खाली ना गोबा हलतोय काला, हो ना मुलांनो, खाली हलतोय ना गोबा काला, त्यावर डुलतोय मुरलीवाला. खाली हलतोय ना गोबा काला, त्यावर डुलतोय मुरलीवाला. हलतोय ना गोबा काला, त्यावर डुलतोय मुरलीवाला. खाली हलतोय ना गोबा काला, त्यावर डुलतोय मुरलीवाला. खेळ खेळताना आणि पळताना, हो खेळ खेळताना आणि पळताना याचा पाण्यात चेंडू गेला, याचा पाण्यात चेंडू गेला. त्यावर डुलतोय मुरलीवाला. खाली हलतोय ना गोबा काला, त्यावर डुलतोय मुरलीवाला. खाली हलतोय ना गोबा काला, त्यावर डुलतोय मुरलीवाला. खाली हलतोय ना गोबा काला, त्यावर डुलतोय मुरलीवाला. सर्वांना विषय माहितीये, कालिया नागाचं जेव्हा मर्दन कालिया नागाचं जेव्हा वध केला भगवान श्रीकृष्ण शाहीर तेवढाच विषय आहे. म्हणून म्हटलं अरे खालती हलतोय ना गोबा काला,
यावर ढळतोय हा माझा मुरलीवाला. आणि म्हणून या ठिकाणी बक्षीस झालेलं आहे सुरेश जाडिया दादांच्या माध्यमातून 951 रुपयाचा 10,000 पारितोषिक, आराध्य गोरुले दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचा 10,000 पारितोषिक आणि माझा भाऊ मयूर झोळे दादाच्या माध्यमातून 201 रुपयाचा 10,000 पारितोषिक. तर मित्रांनो, कविता समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरात पोहोचवलेला आहे, परंतु समाजाच्या कानावरती विषय असावा म्हणून विषयाचं विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. शाहीर त्या सद्गुरूचं नाव काय? खाली शाहीर तुम्हाला विषयाची बाजू पण दिली आहे की मला नारद मुनी सोडून तुमचं उत्तर अपेक्षित असावं. मी तुम्हाला माझ्या विषयाची शाहीर अजून एक बाजू दिली आहे की जे माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे शाहीर तेच माझ्या ग्रंथाचं नाव आहे. बुवा, तुमचा काम सोपा करून दिलाय. आता राहिला विषय, अजून किती मिनिटं राहू शकतो? किती मिनिटं बाकी आहेत? अजून 5 मिनिटात कार्यक्रम सगळा आटोपतोय. आणि विषय कसा आहे मित्रांनो? नमान. बुवांना म्हटलं होतं तुम्ही कराल नमान तर सगळा उतरून देईल सामान तुमचा. पण विषय काय मित्रांनो, आता जेव्हा बोलाय माणसाचं काय शिल्लक राहत नाही तेव्हा मग बुवा नमाना भेटतात. पण शाहीर नमन पण आपलीच लोककला आहे, शक्तितोरा पण आपलीच लोककला आहे. फक्त माझं सांगण्याचं तुम्हाला तात्पर्य एवढंच आहे की नमनामध्ये शक्तितोरा होतो काय मित्रांनो? होतो काय रे पोरांनो? नमना शक्तितोरा होतो? नमना शक्तितोरा होतो काय? मग शक्तितोरा नमन कशाला हवा? तुम्हाला कोणतरी 200 रुपये बक्षीस देणार, म्हणणार बुवा नमन करा आणि तुम्ही ते खुल्यासारखे ही हो आली गाडी तर तुझी पाली आली पाली म्हणून म्हटलं आप तेरा क्या होगा लांबोऱ्या. बरोबर आहे ना? पाली वाद्यास गावलं बुवा. म्हणून तुम्हाला माझी विनंती, आज बारी आहे शक्तितुर्याची. मग तुम्ही एक काम करा, हा आपला नाचच बंद करा ना. नमन काय आपलं नोव्हेंबर पासून नाचाचा एकदा दसऱ्याचा सीझन संपला की वर्षभर नमनच आहे. म्हणजे नमन करा ना बुवा. तुम्हाला एवढी हाऊस आहे ना. पण माझी आजही तुम्हाला विनंती, बुवा तुम्हाला कोणते 200 रुपये बक्षीस देईल आणि तुम्हाला सांगेल बुवा नमन करा, तुम्ही मग आल्यावर जमायचा नाही बुवा. शाप या करून टाकेल दुसऱ्या गाडी. नमन करायचा तुम्ही करा ना बिनधास्त. म्हणून नोकिया कोणाचा वाचतोय ना मध्येच? नोकिया वाजवायचं ना. म्हणून मित्रांनो विषय आहे पुढचा प्रश्न बघायचा एका मुख्यात ठेवतोय बारी या ठिकाणी संपवते म्हणून म्हणायचं. काय म्हटलं? मोठ्या पडलास लोच्यात बंधम नाही राहिलाय बुवाच्या आमच्या लांबोऱ्याच्या. कारण पण यंदा मात्र मला बरेच जण म्हणतात की बुवा यंदा झोपी काही जोरात होत नाही. विषय काय माहितीये काय? घरच्या जेवायची नळ एका नारला फुटली. झोपी जोरात मित्र निश्चित झाली असती. पण मागे पण म्हटलंय अरे संसार टिकवायचा या बायकोला आणि या नवऱ्याला. कारण मुंबई रंगमंचावरचे 5 तर हाऊसफुल झाले आणि राहिलेला 1 6वा आणि अजून 7वा तो पण हाऊसफुलचा बोर्ड लागला. मित्रांनो ही सर्व पुण्य आहे तुमची. म्हणून म्हणतोय शब्दाचा तू करा विषय नाही तू केलास पुरा. शब्दाचा तू करा विषय नाही तू केलास पुरा. का तू पडलास प्याचात मोठ्या गाऊलास लोच्यात दम नाही राहिलाय लोच्यात मोठा पडलास लोच्यात
विषयाची शाहिरा मी दिली तुला बाजू दिला एक गुण सोपा अरे दिला एक गुण सोपा अहो नका बुवा आता लाजू आधी मायेचा सोडा खोड विषयाची माझ्या कारावी खोड आधी मायेचा सोडा खोड विषयाची माझ्या कारावी खोड तुला धरलाय गोच्यात मोठ्या गाऊला लोच्यात मोठ्या गाऊला लोच्यात राहिले बुवाच्यात मोठ्या गाऊला लोच्यात राहिले बुवाच्यात मोठ्या गाऊला आणि समजा जादू जादू करा हे विषय नाही तू गेलास पुरा समजा जादू जादू करा विषय नाही तू गेलास पुरा का तू पडलंस मेचात मोठ्या गावाला लोचात राहिला बुवाच्यात मोठ्या गावाला लोचात राहिला बुवाच्यात मोठ्या गावाला लोचात सूचना आलेली आहे कुणबी समाजोन्नती संघ मुंबई विभागीय शाखा विरार संलग्न कुणबी युवा विरार कुणबी महिला मंडळ आयोजित समाजातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्लभ मुलांच्या मदतीसाठी निधी संकलनार्थ 2 युवा शाहिरांचा महामुकाबला आहे. त्याच्यामध्ये कलगीवाले शाहीर आमचे बंधू सुधाकरजी तुपट स्वर्गीय सुधाकरजी तुपट माऊली यांचे शिष्य यांचे चिरंजीव शाहीर रोहित सुधाकरजी तुपट आणि तुरेवाले शाहीर असणार आहेत सन्मान्य शाहीर नितीनजी जाधव आणि रुपेशजी हातनकर मित्रांनो. तर हा सामना रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी 2026 सायंकाळी 6:30 वाजता दिवा प्रकाशन मंगल कार्यालय नानानाणी पार्क विरार पूर्व या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. तरी आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाची या ठिकाणी नोंद घ्यायचे. फरमाईश आलेली आहे वेळी झाली राधा तुझ्यासाठी एका मोकळ्या ठेवते बाई या ठिकाणी संपवतोय. शाहिराला देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मुलाचा सहकारी शांतीचा आश्रय द्या. शाहिराला देखील बाबा तुम्हाला तुमच्या पद्धतीने निश्चित जेवढा शाहीर जोर लावून कार्यक्रम करता येईल तुम्ही निश्चित करा. तुम्हाला देखील शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने प्रथम फेरीच्या रजा घेतो. धन्यवाद.